तुम्ही बघितलं तर माझे हात अडकले मित्रांनो। आता मला धड स्टिअरिंग पूर्ण वळवताही येत नाहीये। मंडळी, गाडीचं स्टिअरिंग व्हील गाडीचा सर्वात महत्वाचा पार्ट की ज्याच्याशिवाय तुम्हाला गाडी चालवणंच शक्य नाहीये किंवा चालवताच येणार नाही। आणि म्हणूनच आपण आज हा अतिशय महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की जिकडे मी तुम्हाला स्टिअरिंग व्हील कसं धरायचंय आणि कसं ऑपरेट करायचंय हे मी सांगणार आहे। आता एक्सपिरियन्स ड्रायव्हर्स हा विषय बघूनच हा व्हिडिओ कदाचित स्किप करतील, पूर्णपणे बघणारच नाहीत। पण तसं करू नका मित्रांनो, कारण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 20-20, 30-30 वर्ष गाडी चालवलेली लोक सुद्धा जी असतात त्यांना ही पद्धत माहिती नसते आणि ते व्यवस्थित पद्धतीने स्टिअरिंग व्हील ऑपरेट करत नाहीत। हे मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगतोय, कारण बरीच वर्ष मी स्वतःही ही पद्धत माहिती नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्टिअरिंग व्हील ऑपरेट करत होतो। तर आपल्याला जर गाडी चालवण्याचा खूप एक्सपिरियन्स असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नाहीच आहे असं कृपया तुम्ही समजू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो स्टिअरिंग व्हील वरती आपले हात ठेवण्याची आयडियल पोझिशन कुठली आहे। तर बेसिकली आपल्याला आपले हात जे आहेत ते ह्या दोन पोझिशनला ठेवायचे, म्हणजे उजवा हात इकडे, डावा हात इकडे। तुम्ही जर स्टिअरिंग व्हील एका घड्याळासारखं त्याला इमॅजिन केलं तर ह्याला 3 o'clock आणि 9 o'clock पोझिशन असं म्हणतात। म्हणजे घड्याळात जसा 3 ज्या ठिकाणी असतो तिकडे तुमचा उजवा हात पाहिजे आणि घड्याळात 9 ज्या ठिकाणी असतो तिकडे तुमचा डावा हात पाहिजे। ही आहे स्टिअरिंग व्हील पकडण्याची किंवा व्यवस्थित ग्रिप मिळवण्याची आयडियल पोझिशन। ह्या पोझिशन मध्ये आपण जेव्हा स्टिअरिंग व्हील पकडतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त चांगला कंट्रोल स्टिअरिंग व्हील वरती करता येतो। अचानक एखादा काही खड्डा आला, स्पीड ब्रेकर आला किंवा अडथळा आला किंवा मी तर अगदी म्हणेन गाडीचं टायर अगदी जरी फुटलं तुमचं ह्या कंडिशन मध्ये, तरी सुद्धा तुमचं ग्रिप एवढी फर्म राहते स्टिअरिंग वरती की तुम्ही सडनली काही जर व्हील्स मध्ये मुवमेंट झाली तर स्टिअरिंग व्यवस्थित हलवून ते जागेवरती परत आणू शकता। पण मंडळी, आपण अशा पद्धतीने स्टिअरिंग नुसतं धरून ठेवू शकत नाही, आपल्याला वळवाही लागतं स्टिअरिंग। तर वळवत असताना काय योग्य पद्धत आहे वळवण्याची, जी आयडियल पद्धत आहे ती आता मी तुम्हाला करून दाखवतो। तर आपल्याला जेव्हा जर सपोज स्टिअरिंग आपल्याला लेफ्टला वळवायचंय तर आपल्याला ते कसं वळवायचंय, तर आपले हात जे आहेत ते असे असे हलवायचे स्टिअरिंग वरनं। तुम्ही जर ऑब्झर्व केलेला असेल तर मी पूर्ण आता स्टिअरिंग वळवलेलं आहे की आता 1 लॉक वळलंय आणि आता 1.5 लॉक वळलंय, म्हणजे पूर्णपणे आपली चाकं आता डाव्या साईडला वळलेली आहेत। पण ज्या पद्धतीने मी आता स्टिअरिंग वळवतोय त्याच्यात तुम्हाला एक असं जाणवलेलं असेल की माझे हात कुठेही क्रॉस झालेले नाहीयेत। तसंच मी तुम्हाला आता ते नेहमीच्या पोझिशनला आणून दाखवतो आणि आपण राईटला सुद्धा ते नेऊ। तुम्ही अगदी बारकाईने ऑब्झर्व करा, मी अगदी स्लोली माझे हाताची मुवमेंट करतो। आता आपलं मॅक्सिमम राईट साईडला गेलेलं आहे स्टिअरिंग, आता ते परत आपण सेंटर पोझिशनला आणू। आपल्याला असं ते फिरवत, मी आता खूप तुम्हाला दाखवण्यासाठी खूप स्लो करतोय पण हे फास्ट करता येतं मित्रांनो। आणि आपल्या नॉर्मल स्टिअरिंग मुवमेंटसाठी ही जी पद्धत आहे ही इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड पद्धत आहे, सर्वात बेस्ट पद्धत आहे स्टिअरिंग वळवण्याची। पण एक चूक मित्रांनो आपल्याला स्टिअरिंग वळवताना कधीही करायचं नाहीये, ती म्हणजे बरेचशी लोक आपण जेव्हा नॉर्मली असं पकडतो स्टिअरिंग आणि जेव्हा आपण वळवत असतो, तर मी लेफ्ट साईडला तुम्हाला वळवून दाखवतो, तर वळवताना खालनं पकडतात स्टिअरिंग, म्हणजे असं मी जसं आता अशी ग्रिप घेतलेली आहे तसं पकडतात आणि वळवतात। ह्याच्यामध्ये होतं काय, आणि मग दुसरा जो तुमचा डावा हात आहे तो तुम्ही आयदर खालनं किंवा आयदर वरनं असा क्रॉस करता आणि असं ते वळवलं जातं। आणि जर तुम्हाला सडनली जर परत नॉर्मलला आणायची वेळ आली, एखादी काही गोष्ट एकदम तुमच्या समोर आली, एखादा खड्डा तुम्हाला दिसला, दगड आला किंवा कोणीतरी एकदम गाडी वळवत असताना मध्ये घातली, तर अशी कुठलीही वस्तू तुमच्या अचानक जर समोर आली आणि ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला स्टिअरिंग नॉर्मलला आणायचं असेल तर आता तुम्ही बघा काय होतंय मित्रांनो, माझेच हात एकमेकांना आपटतायत आणि मी तसं करू शकत नाहीये। तर ही जी क्रॉस पोझिशन आहे ही आपल्याला कधीही आपल्या हाताची होऊन द्यायची नाहीये, कारण अशी जर ही पोझिशन आपली झाली तर आपल्याला एका लिमिटच्या वरती आपल्याच हातांमुळे स्टिअरिंग नॉर्मलला आणता येत नाही। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला गाडी चालवून दाखवतो आणि दोन्ही पद्धतींचा टर्न घेताना तुम्ही त्याच्यातला फरक ऑब्झर्व करा, त्याच्यातला काय डिफरन्स आहे आणि माझ्या हाताची मुवमेंटही ऑब्झर्व करा। आपण गाडी सुरू करूयात। मित्रांनो, आता राईटला एक गल्ली आहे, मी इंडिकेटर देतोय, आपण इकडे टर्न करू आणि पहिली पद्धत आता मी तुम्हाला दाखवतो जी आयडियल पद्धत आहे। तुम्ही बघितलं तर अगदी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने
स्टिअरिंग वळवता येतं. आणि तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल तर पूर्णपणे आपल्याला राईटला वळायचं असून सुद्धा मी एक लॉक सुद्धा पूर्ण टर्न केलेलं नाही स्टिअरिंग. कारण ऍक्च्युली रिअल वर्ल्ड मध्ये आपण जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा आपल्याला खूप क्वचित वेळेला पूर्णपणे स्टिअरिंग वळवावं लागतं. अगदी मायनर स्टिअरिंग मुवमेंट्स वरतीच बरंचसं आपलं काम होत असतं. पण जेव्हा आपल्याला कधी एका हाताने गाडी चालवायची किंवा जेव्हा वरती आपण धरणार असतो तर तेव्हा आपल्याला दुसरा हात फ्री ठेवायचा आहे आणि एकाच हाताने स्टिअरिंग वळवायचं आहे, जेणेकरून आपले हात जे आहेत ते अडकणार नाहीत, क्रॉस पोझिशन मध्ये येणार नाहीत आणि आपली गाडी व्यवस्थित आपण चालवू शकू. आपण आता इकडे वळतोय मित्रांनो, तुम्ही बघितलं तर मी पूर्ण गाडी एका हाताने वळवलेली आहे. हे टर्निंग तुम्हाला खूप एक्सपिरियन्स झाल्यानंतरच येऊ शकेल. मी नवख्या ड्रायव्हर्सला कधीही हे सांगणार नाही की तुम्ही एका हाताने स्टिअरिंग धरा, कारण ह्याच्यामध्ये बेसिकली तुमचा स्टिअरिंग वरती खूप चांगला ताबा यावा लागतो आणि तुम्हाला स्टिअरिंग मुवमेंट सगळ्या व्यवस्थित कळाव्या लागतात, तरच तुम्हाला व्यवस्थित स्टिअरिंग ऑपरेट करता येईल एका हाताने. नवख्या ड्रायव्हर्सनी कधीही एका हाताने गाडी चालवू नका, नेहमी दोन्ही हातानेच गाडी चालवा. आणि मी जी तुम्हाला पद्धत आयडियल पद्धत सांगितली त्याच पद्धतीने गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. जर सुरुवातीपासून तुम्ही हीच पद्धत वापरलेली असेल तर तुम्हाला ती शिकणं सोपं जाईल आणि तीच पद्धत तुमची मग कायमसाठी ड्रायव्हिंगची होऊ शकेल. हीच योग्य पद्धत आहे मित्रांनो. जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा, सुरुवातीपासून अशीच गाडी चालवत राहा, जेणेकरून तुम्ही योग्य पद्धतीने स्टिअरिंग व्हील हाताळाल. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धती, जशा आता खूप वर्ष गाडी चालवून आम्हाला हे कोणी सांगितलं नाही. सुरुवातीला मी गाडी शिकताना मला ही पद्धत कोणी सांगितलेली नव्हती, त्यामुळे आता चालवून चालवून ही माझ्या अंगवळणी बसलेली आणि त्याच्यामुळे एक हाताने गाडी चालवायची कुठेतरी सवय झाली. ती सुद्धा सवय मी मोडण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला जर अजून ती लागलेलीच नसेल तर तुम्ही ती कधी लावूनच घेऊ नका, असाच सल्ला मी तुम्हाला मित्रांनो देईन. शेवटचं एक फक्त सांगतो याचा फायदा, आपले जेव्हा दोन्ही हात स्टिअरिंग वरती असतात तर तेव्हा आपल्याला हॉर्न वाजवणंही खूप सोपं पडतं. जेव्हा तुमचा हात वरती तुम्ही धरता तेव्हा हॉर्नसाठी तुम्हाला स्टिअरिंग सोडावं लागतं. तुम्ही बघितलं तर आपला जेव्हा शेजारी असतात स्टिअरिंग व्हील वरती हात, तेव्हा आपण अंगठ्याने सहज हॉर्न मध्ये असताना हॉर्न व्यवस्थित वाजवू शकतो. आणि हायवेला सुद्धा मित्रांनो जेव्हा आपण जातो, जेव्हा खूप वेळ आपल्याला स्टिअरिंग धरायचं असतं तेव्हा आपल्या हाताला ताण पडू शकतो आणि आपल्याला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटू शकते. मग त्या केसमध्ये आपल्याला, आणि तेव्हा आपल्याला स्टिअरिंग जास्त वळवायचंही नसतं, मग त्या केसमध्ये आपण असं करू शकतो की एका हाताने स्टिअरिंग धरण्याच्या ऐवजी दोन्ही हात स्टिअरिंग वरती ठेवायचे, फक्त असे ठेवायचे आणि आपल्या मांड्यांवरती ते रेस्ट करायचे. म्हणजे तुम्ही बघा मी कसे हात ठेवलेत. मी इकडे खालती धरलेलं स्टिअरिंग, 3 o'clock 9 o'clockच्या थोडंसं खालती दोन्ही हाताने स्टिअरिंग धरलेलं आहे आणि माझे हात मांड्यांवरती मी रेस्ट केलेले आहेत, जेणेकरून माझ्या हाताला जो सारखा असं करून जो ताण पडेल तो पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही स्टिअरिंग धरू शकता. इथे या केसमध्ये जो तुमचे दोन्ही हात फर्मली स्टिअरिंग वरती असतात. तर मंडळी, मी तुम्हाला जी चुकीची पद्धत दाखवली, म्हणजे जिथे आपले हात क्रॉस होतात, त्याचंही आपण एक डेमॉन्स्ट्रेशन बघू की काय होऊ शकतं. तर आता आपण ह्या रस्त्यावरती युटर्न घेण्याचा प्रयत्न करू आणि चुकीच्या पद्धतीने मी हात क्रॉस करून आता गाडी वळवतो. तुम्ही बघितलं तर माझे हात अडकले मित्रांनो. आता मला धड स्टिअरिंग पूर्ण वळवताही येत नाहीये. मी आता फक्त मागे करू शकतो तरच माझे हात सुटतील. मी आता असं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा ती गाडी समोर येते, जवळ येते, आपल्याला युटर्न घेणं शक्य होणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा. आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.